जालन्याच्या जागेचा तिढा अजूनही सुटण्याचं नाव घेत नाहीये। माझी भूमिका उद्धव ठाकरेंच्या समोर मांडलेली आहे असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे। खोतकरांनी अजूनही ही जागा सोडणार असं म्हटलेलं नाही। मी लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे असं खोतकर म्हणतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिळून जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं खोतकरांनी म्हटलेलं आहे। जागा मिळाल्याशिवाय समाधान नाही असंही खोतकरांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे मिळून निर्णय घेतील आणि तो मला मान्य असेल असं खोतकरांनी म्हटलंय। मात्र जालन्याची जागा सोडण्यास त्यांनी मात्र तयारी दर्शवलेली नाही। खोतकर आणि पंकजा मुंडे एकत्रच उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्यामुळे पंकजा मुंडे या जागेसंदर्भात मध्यस्थी करतायत की काय अशी चर्चा त्यानंतर सुरू होती। माननीय उद्धव साहेब यांच्या कानावरती आज खूप सिरियसली टाकल्या आणि त्यांनी तेवढा वेळ मला दिला। माझा एक ना एक शब्द त्यांनी ऐकून घेतला आणि मला सांगितलं की या बाबीचा मी गांभीर्याने विचार करतो। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत। मुख्यमंत्री महोदय माझी 1-2 बैठका आपल्या जालन्याच्या विषयावरती झालेल्या आहेत। दोन्ही बाजूनी मी जे विषय प्रस्ताव दिलेले आहेत, मैत्रीपूर्ण प्रस्ताव दिलेला आहे, मी लढण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, ही जागा शिवसेनेला घ्या हा विषय दिलेला आहे। त्यामुळे आता अंतिमता प्रस्ताव मी त्यांना आज दिला की बाबा तुम्ही मैत्रीपूर्ण काही करून घ्या। माननीय उद्धव साहेब या संदर्भाने मुख्यमंत्री महोदयाशी बोललेले आहेत। उद्या अंतिम मराठवाड्यामध्ये दोन्ही नेते भेटतात। मोदी मलाही तिथं बोलवलेलं आहे संभाजीनगर औरंगाबादला। उद्या सकाळी 11 वाजता हा निर्णय हिंदी में बता दीजिए। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।